जय हिंद मित्रांनो, मी अनिल पगारे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या डिअर नोकरी या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण नाही का जे काही अलंकार आहेत, तर अलंकाराचे नाही का दोन प्रकार पडतात. एक शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार आणि त्याचे उपप्रकार. तर आपण शब्द अलंकाराचे नाही का तीन उपप्रकार पाठीमागच्या व्हिडिओत बघितले आणि आज आपण नाही का अर्थ अलंकार जो काही अलंकाराचा दुसरा प्रकार आहे, तर त्याचे जे उपप्रकार असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर नाही का अलंकारावरचं कोणताही उदाहरण राहू द्या, कोणतंही उदाहरण राहू द्या, तुमचा नाही का बिलकुल चुकणार नाही. फक्त नाही का तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघणं आहे. बरोबर आहे का नाही? तर बघा, एकदम शॉर्टकट ट्रिक्स वगैरे आणि पूर्ण नाही का समजून आपण नाही का या ठिकाणी हा अलंकार या ठिकाणी शिकणार आहोत. तर बघा, काय अर्थ अलंकार. तर सगळ्यात पहिले अर्थ अलंकार म्हणजे काय? तर जे काही नाही का अर्थ, वाक्याच्या अर्थावरून नाही का जे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, त्याला नाही का या ठिकाणी अर्थ अलंकार म्हणतात आणि त्याचे जे काही उपप्रकार आहे ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिला उपप्रकार आहे उपमा. तर उपमा म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीसोबत नाही का तुलना केली जाते. त्यालाच आपण नाही का या ठिकाणी उपमा म्हणतो. तसंच नाही का साधर्म्य म्हणजे नाही का दोन्हीमधले काहीतरी साम्यपणा आहे, तो दर्शवला जातो. तर त्याला नाही का या ठिकाणी उपमा असं म्हटलं जातं. तर बघा, त्याचं उदाहरण आहे, मुंबईचे घरे मात्र कबुतराच्या खुराड्यासारखी. म्हणजे नाही का या ठिकाणी नाही का जे काही मुंबईचे घर आहेत, मुंबईचे घर बरोबर, याची तुलना कशासोबत केली किंवा त्याला उपमा कशाची दिली आहे, तर त्याला दिली आहे कबुतरांच्या ह्या खुराड्यांसारखी. म्हणजे नाही का तिथले जे घर आहे ना, तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर लहान लहान आहे. म्हणजे ज्याप्रमाणे नाही का आपले कबुतराचं जे खुराडा असतं किंवा कबुतर ज्या ठिकाणी ठेवले जात्या, त्याला नाही का काय म्हणतात, तर खुराडा म्हटलं जातं, आहे का नाही? तर त्या पद्धतीचे जे नाही का घर आहे, म्हणजे बघा तिथं पॉप्युलेशन जास्त आहे, त्यामुळे नाही का राहण्याची व्यवस्था पण तशाच पद्धतीची असणार आहे. जसं गावाकडे कसं सुटसुटीतपणा राहतं, मोकळे घर, मोठे घर राहतात, तसं नाही. तर त्यामध्ये नाही का एकदम जो काही स्लॅम एरिया जर तुम्ही बघितला, तर तिथं तुम्हाला नाही का नक्की बघायला भेटेल. म्हणून नाही का त्याला नाही का या मुंबईच्या घरांना याची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, याच्याच उपमाचे जर तुम्हाला जर उदाहरणं ओळखायचे असेल, तर त्यासाठी नाही का एक शॉर्टकट ट्रिक सांगतो बघा. जेव्हा तुम्ही नाही का एखादं वाक्य बघाल अलंकाराचं, तर त्यामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचे जर शब्द असले, कसे सम, समान, सारखा, समसमान, सारखा, परी, परी, परी तीन आहे बरं का, पापा की परी नाही. समसमान, सारखा, परी, प्रमाणे, परीस, परीप्रमाणे, परीस, गत आणि जेवी. जर वाक्यामध्ये जर तुम्हाला यापैकी जर कोणताही शब्द आढळला, तर ते नाही का तुमचं उपमा उपमा जो काही अर्थ अलंकाराचा उपप्रकार आहे, तर ह्या उपमा अलंकाराचं नाही का ते उदाहरण असणार आहे. फक्त तुम्हाला नाही का हे शब्द त्यात शोधायचे किंवा बघायचे. आता बघा, याच्यामध्ये बघा, मुंबईचे घरे मात्र कबुतराच्या खुराड्यासारखी. तर बघा, आता हे सारखा किंवा सारखी हा शब्द आलाय, बरोबर आहे की नाही? म्हणजेच हा काय आहे, तर उपमा अलंकार आहे. तर मग उपमा अलंकारामध्ये तुम्हाला सम, समान, सारखा, परीप्रमाणे, परीस, गत, जेवी हे जर शब्द आले, तर समजून जायचं हा कोणता अलंकार आहे, तर हा असणार आहे उपमा अलंकार. समजलं का? तर चला आता पुढचं उदाहरण बघा, उत्प्रेक्षा अलंकार. तर बघा काय म्हणतंय, उपमेय हे जणू नाही का उपमानच आहे. तर मग सगळ्यात पहिले तुम्हाला अगोदर काय समजत नाही, उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय, उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर बघा, उपमेय म्हणजे काय, तर मूळ वस्तू एखादं वाक्य आहे, त्यामधलं नाही का जो मुख्य घटक आहे, तर तो म्हणजे नाही का काय असणार आहे तुमचा उपमेय, आणि ज्याच्याशी तुम्हाला तुलना करायची तो असणार आहे तुमचा उपमान. ठीक आहे. तर त्याच्यासाठी नाही का आता एक उदाहरण बघा, म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल या ठिकाणी. हा आंबा जणू साखरच. तर बघा या ठिकाणी काय म्हणलंय, तर उपमेय उपमेय म्हणजे मूळ वस्तू. बघा आता हा आंबा, तर ह्या आंब्याची नाही का तुलना किंवा कोणासोबत केली आहे, तर ह्या साखरेसोबत. म्हणजेच काय म्हणलंय, त्यालाच काय म्हटलंय, तर उपमान. तर यामध्ये आंबा झाला काय तुमचा, तर आंबा झाला तुमचं उपमेय म्हणजे मूळ वस्तू, बरोबर. आणि त्याची तुलना कशासोबत केली आहे, ज्याच्या कोणासोबत केली, तर साखरेसोबत. ह्या आंब्याची तुलना कशासोबत केली, तर साखरे. म्हणजे हा आंबा नाही का हा आंबा नाही का आंबा नसून हा काय, तर साखरच आहे. म्हणून नाही का याला म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार. त्याचबरोबर दुसरं बघा, तिचे अक्षर जणू काय मोतीच. म्हणजे एखादी मुलगी आहे आणि तिचं अक्षर नाही का खूप असं सुंदर आहे, तर त्याला नाही का डायरेक्ट प्रत्यक्षात किती सुंदर अक्षर असं नाही म्हणता, काय म्हटलंय, यार तुझं अक्षर नाही का एकदम मोत्यासारखं आहे. बरोबर आहे का नाही? तर आता हे उत्प्रेक्ष अलंकाराची उदाहरणं नाही का ओळखायचे कसे, त्याच्यासाठी पण एकदम शॉर्टकट ट्रिक्स आहे. तर बघा, वाक्यात जर तुम्हाला नाही का जणू काय, वाटे, गमे की भासे, जर हे जर नाही का तुम्हाला
वाक्यामध्ये जर हे जर शब्द जर दिसले तर समजून जायचं तो कोणता अलंकार आहे, तर तो असणार आहे तुमचा उत्प्रेक्षा अलंकार. बघा या ठिकाणी हा आंबा जणू साखरच, बघा या ठिकाणी जणू हा शब्द आलाय का, तर हे झालं तुमचं उत्प्रेक्षा. पुढे बघा तिचे अक्षर जणू काय मोतीच, तर बघा आता हे जणू, जणू काय किंवा जणू हे दोन शब्द बघा, तर हे शब्द आले म्हणजेच काय तुमचं हे आहे तुमचं या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार. तर अशा शॉर्टकट पद्धतीने सुद्धा तुम्ही नाही का अलंकार हा ओळखू शकता. चला पुढचे प्रकार बघू. तिसरा प्रकार आहे अर्थ अलंकाराचा आपण होती. आपण होती म्हणजे काय, तर नाही का अर्थ लपवणे किंवाच नाही का उपमेय लपून ते उपमानच आहे असं दाखवलं जातं. म्हणजे नाही का जे मूळ वस्तू आहे ना ती लपवून नाही का ज्याची उपमा दिली ज्याच्याशी तुलना केली तर ती आहे असं नाही का त्या ठिकाणी दाखवलं जातं, तर त्याला म्हणतं काय आपण होती अलंकार. तर बघा उदाहरणात थ्रू आपण नाही का समजून घेऊ म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. तर बघा उदाहरण काय, उदाहरण आहे ओट कशाचे देठही फुलले परिजातकाचे. म्हणजे नाही का एक एखाद्याचे नाही का तुम्हाला हे करायचंय काय, तर त्याची नाही का स्तुती करायची म्हणा किंवा काय, तर त्याच्यासाठी आपण बघा तर ओट नाही म्हणजे तुझे ओट नाहीये, तर ते काय आहे तर नाही का ते देठ आहे कशाचे, तर परिजातकाचं जे फुल आहे त्याचं जे देठ असतं म्हणजे एकदम कोमल असं आणि नाजूक दिसायला पण सुंदर. तर अशा प्रकारचे तुझे तुझे नाही का काय आहे तर होट आहे. म्हणजेच ते ओट कशाचे देठही फुलले परिजातकाचे. तर असं त्यामधून नाही का सांगितलं जातं, तर त्यालाच म्हणतं काय आपण होती अलंकार. ठीक आहे. तर बघा पुढचा पुढचा प्रकार आहे उपप्रकार अर्थ अलंकाराचा अनन्वय. अनन्वय म्हणजे काय, तर बघा उपमेयाची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. म्हणजे नाही का जो वाक्यातला नाही का मुख्य घटक आहे जो मेन आहे त्याची तुलना इतर कशासोबतच होऊ शकत नाही, तर त्याला म्हटलं जातं काय अनन्वय अलंकार. तर बघा त्याचे उदाहरण आहे खूप मस्त उदाहरण आहे बघा. तर बघा ते समजल्यास उदाहरण वाचल्या वाचल्या तुम्हाला कळलं की अनन्वय अलंकार म्हणजे काय किंवा अनन्वय अलंकार कशाला म्हणतात, आणि त्याच्यामुळे नाही का जी काही भाषा आहे तिला नाही का एक नाही का असं वेगळं असं नाही का रूप प्राप्त होतं किंवा वेगळं असं नाही का हे दिसते त्यामध्ये वेगळेपणा दिसतो. तर बघा काय आई सारखी आईच, बघा जी आपली आई असते तर आपल्या आई व्यतिरिक्त आपल्याला कोणी कितीही जीव लावला किंवा कितीही नाही का आपल्या पुढं पुढं केलं तरी आपल्याला काय वाटतं जी आपली आई आहे तिच्यासारखं दुसरं कोणीच नाही. म्हणून नाही का म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, बरोबर आहे का नाही. तर जी आई आहे, तर तिच्यासारखं नाही का इतर जगात कोणीही होऊ शकत नाही. म्हणून तर देवाने नाही का आपल्यासाठी आई निर्माण केली असं असं म्हणतात हे का ना. तर ते आहे अनन्वयाचं उदाहरण आईसारखी आईच. त्याचप्रमाणे बघा पुढचं आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. म्हणजे जगामध्ये नाही का ताजमहल आहे तर तो नाही का त्याच्यासारखाच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे का, कोणती वास्तू आहे का, तर नाहीये. म्हणूनच ताजमहल हा त्याच्यासारखाच आहे, त्याची तुलना इतर कोणासोबतही होऊ शकत नाही. म्हणून त्याला या ठिकाणी ते आहे काय अनन्वय अलंकार. ठीक आहे. चला पुढे बघा आता रूपक अलंकार. रूपक अलंकार म्हणजे काय जेव्हा उपमेय व उपमान यात भेद नसून म्हणजेच जी काही मूळ वस्तू आहे आणि तिची नाही का दुसऱ्या सोबत ज्यावेळेस तुलना केली जाते त्याला आपण उपमान म्हणतो. तर त्यांची तुलना नाही का होत नाहीये किंवा त्यांच्यात भेद नसून ते दोन्ही नाही का एकच आहे किंवा एकरूपच आहे, त्याला म्हणतात रूपक अलंकार. तर त्याचं उदाहरण बघा आमची शाळा. आमची शाळा म्हणजे नाही का नंदनवनच आहे. जे जे काही नंदनवन आहे म्हणजे या ठिकाणी नाही का एकदम समृद्धी एकदम खुशाली एकदम भारी आहे. तशा प्रकारची आमची शाळा आहे. म्हणजे याची एकमेकांसोबत तुलना होऊ शकत नाही किंवा दोन्ही नाही का एकरूप आहे सारखेच आहे, त्याला म्हणतात या ठिकाणी रूपक अलंकार. तर अशा प्रकारे नाही का अर्थ अलंकाराचे आतापर्यंत आपण 5 प्रकार बघितले. चला पुढचा प्रकार आता या ठिकाणी बघू. बघा मित्रांनो पुढचा उपप्रकार आहे अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजे काय, तर एखादी गोष्ट नाही का आहे त्यापेक्षा नाही का खूप जास्त मोठ्या प्रमाणात नाही का फुगवून सांगणे. बघा आपल्या नाही का आपल्या ग्रुपमध्ये नाही का एखादा मित्र असतो बरं का, तो नाही का कसा असतो फेकू असतो. फेकू फेकू म्हणजे काय, तर एखादी गोष्ट नाही का छोटी जरी असली ना तर खूप मोठी करून सांगणार आपल्याला नाही का. म्हणजे जर समजा आता तो नाही का समजा एखाद्या ठिकाणी कुठं फिरायला गेला किंवा एखाद्या समजा फिल्म इंडस्ट्री किंवा मुंबईला गेला समजा आणि मुंबईला गेला आणि आपल्याला तिथून आल्यानंतर सांगतो अरे मी नाही का बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गेलो होतो, तिथे मला मोठे मोठे हिरो पण भेटले आणि माझं त्यांचं हिरो हिरोईन भेटले, मी त्यांच्यासोबत फोटो काढले. परत ते मला म्हणले बी अरे तू खूप भारी दिसतो, पिक्चर मध्ये काम करशील का, तर मला ऑफर पण दिली त्यांनी आणि मी त्यांच्यासोबत चहा घेतली असं तसं म्हणजे नाही का. आणि ऍक्च्युअल मध्ये तो कोणाला भेटलेला नसतो काही नाही, पण नाही का आपल्याला काय सांगतो एकदम नाही का फुगून फुगून सांगतो किंवा मी ताज हॉटेलला गेलो, हे केलं ते केलं. म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा नाही का खूप जास्त मोठी सांगणे त्यालाच नाही का अतिशयोक्ती असं म्हटलं जातं. तर बघा आता उदाहरणा थ्रू आपण नाही का बघू म्हणजे तुम्हाला नाही का चांगल्या प्रकारे समजा अतिशयोक्ती अलंकार. तर बघा
ती रडली समुद्राच्या समुद्र. बघा आता एखादी पोरगी आहे आणि ती रडतीये, तर ती नाही का समुद्रा इतकं रडू शकते का? तर नाही रडू शकत. तर या ठिकाणी काय केलंय, ती गोष्ट नाही का खूप जास्त मोठ्या प्रमाणात नाही का अशी फुगवून सांगितली, का ती कशी रडली समुद्राच्या समुद्र. बघा पोरीला रडायचं जरी असलं तर नॉर्मल जरी रडलं तरी म्हणजे नाटकं करतील. पण इतकं रडू शकते का समुद्रा इतकी? तर नाही. म्हणून हा कोणता प्रकार आहे अलंकाराचा? तर अतिशयोक्ती अलंकार आहे. त्यापेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणात फुगून सांगितलेली या ठिकाणी ही गोष्ट. पुढचं उदाहरण बघा. एका हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली. जी सुई आपण ज्याने नाही का कपडे शिवतो, तर तिचं नाही का ते जे छिद्र असतं ते केवढं असतं रे? एवढं छोटंसं एकदम आहे का नाही? त्यामधून धागा बी जाणं नाही का शक्य नसतं. पण त्यामधून काय केलं तर एका हत्तीने उडी मारली म्हणे. तर हे शक्य आहे का कुठे? तर नाही. तर असे जे काही नाही का उदाहरणं आहेत ते असतात अतिशयोक्तीचे. म्हणजे नाही का थोडक्यात अतिशयोक्ती म्हणजे जी गोष्ट शक्य नाहीये, अशी जी गोष्ट नाही का त्या ठिकाणी सांगितली आहे, त्या उदाहरणातून तुम्हाला समजते आणि त्यामुळे नाही का त्या वाक्याला एक सौंदर्य प्राप्त होते. तर याला म्हटलं जातं अतिशयोक्ती अलंकार. समजलं का? चला बघा पुढचा प्रकार आहे दृष्टांत अलंकार. तर दृष्टांत म्हणजे काय? तर एखादा दाखला किंवा एखादी गोष्ट नाही का तुम्हाला पटवून द्यायची आहे, समजून सांगायची आहे, तर त्यासाठी नाही का जे उदाहरण आहे किंवा जे वाक्य असते किंवा एखादी रचना असते, काव्य रचना असते, तर त्याला म्हटलं जातं दृष्टांत अलंकार. ठीक आहे का नाही? तर यामध्ये नाही का याचा शॉर्टकट तुम्हाला सांगतो. यामध्ये जवळपास नाही का एखादा भजन असेल किंवा एखाद्या कवितेचं चरण असेल, अशा प्रकारचे नाही का उदाहरणं त्यामध्ये आलेलं असतं. तर बघा उदाहरण आहे बघा या ठिकाणी. लहानपण दे ग देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मारा. तर बघा जे लहानपण असतं आपलं, तर ते किती भारी असतं आहे का नाही? जर लहान बाळ आहे, तर त्याला लगेच ते रडायला लागलं, तर लगेच आई त्याला दूध पाजणार. त्याचबरोबर नाही का त्याला घरातले पण नाही का कोणी पण पटकन घेणार, सांभाळणार, जीव लावणार. पण तसंच जर समजा आता तुम्ही मोठे झाले, बरोबर? तुम्हाला लगेच कोणत्या सगळ्या चिंता सतवायला लागल्या, की बाबा माझं करिअरचं काय होणार? लोकं नाव ठेवायला लागले. त्याचबरोबर आपल्याला स्वतःला खर्चायला पैसे नाहीये. आई-वडिलांची खूप साऱ्या इच्छा आहे. आपल्या पण आपल्याकडून स्वतःकडून खूप साऱ्या इच्छा. अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नाही का अडचणी पण जीवनामध्ये येत राहतात. म्हणजे कधी तर मोठं झाल्यावर. त्याचबरोबर त्याच्यासाठी नाही का आणखी पुढे काय म्हणलं तर "ऐरावत रत्ना थोर त्यासी अंकुशाचा मारा." म्हणजे ऐरावत जो काही नाही का हत्ती आहे, तर त्या हत्तीला नाही का मोठा झालाय आणि म्हणजे मोठा हत्ती आणि त्याला नाही का अंकुश म्हणजे त्याला काबीज करण्यासाठीचं जे हत्यार आहे किंवा जी काही वस्तू आहे, चाबूक वगैरे काय जे असेल ते, तर त्याचा मार भेटतो. म्हणजे मोठं झाल्यानंतर नाही का आपल्या जीवनात नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात. त्याच्यासाठी नाही का हा दृष्टांत दिलाय किंवा ह्या उदाहरणातून नाही का तुम्हाला समजावून सांगितलंय, पटवून सांगितलंय. तर त्याला म्हटलं जातं दृष्टांत अलंकार. समजलं का? तर चला पुढचं उदाहरण बघा सॉरी पुढचा प्रकार बघा, टाइप बघा. विरोधाभास. विरोधाभास म्हणजे काय? तर वर करणे विरोध. म्हणजे नाही का वर नाही का विरोध दाखवला जातो. पण तसा विरोध नसतो. तर त्यालाच म्हटलं जातं काय? विरोधाभास अलंकार. तर उदाहरण बघा. जरी आंधळी मी तुला पाहते. बघा, आता एखादी आंधळी मुलगी आहे किंवा मुलगा आहे आणि तो तुम्हाला बघतोय. असं होऊ शकतं का कधी? तर नाही होऊ शकत. म्हणजे यामध्ये विरोध आहे. विरोध कसा? तर बघा, आंधळी म्हणजे जी पाहू शकत नाही अशी आणि तीच म्हणते मी तुला पाहते. म्हणजे बघा, या ठिकाणी 2 विरुद्ध शब्द आहेत. याचा शॉर्टकट पण लक्षात ठेवा. जरी विरोधाभासचं जर तुम्हाला एखादं उदाहरण आहे, आलंय तर ते ओळखायचं कसं? तर त्या वाक्यामध्ये नाही का 2 विरुद्ध शब्द दिलेले असतात बघा. या ठिकाणी बघा आंधळी आणि बघणे किंवा पाहणे. तर हा विरुद्ध एकमेकांचे कसे आहे? तर विरोध आहे, अपोझिट आहे. तर ते जर तुम्हाला वाक्यात दिसले तर समजून जायचं तो कोणता अलंकार आहे. तर तो असणार आहे तुमचा विरोधाभास अलंकार. ठीक आहे का नाही? हे शक्य आहे का? जर एखादी आंधळी मुलगी आहे किंवा एक मुलगा आहे आणि तो तुम्हाला बघतोय, तर बघू शकतो का? तर नाही. म्हणून हा आहे विरोधाभास अलंकार. यातच बघा विरोध, आहे की नाही? तर असं आहे. पुढचं बघा, मरणात खरोखर जग जगते. म्हणजे एखादा मेलाय आणि तो जगतोय. हे शक्य आहे का? तर बिलकुल शक्य नाही. तर ज्या वाक्यामध्ये नाही का असा विरोधाभास असतो किंवा विरुद्ध शब्द तुम्हाला नाही का दिसतात, तर तो असतो तुमचा काय विरोधाभास अलंकार. तर बघा या ठिकाणी बघा, मरण आणि जगणे. बरोबर आहे का नाही? मरणे आणि जगणे. मरणचा विरुद्ध काय आहे? जगणे. म्हणजेच विरुद्ध शब्द पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसताय. म्हणजेच हा आहे तुमचा विरोधाभास अलंकार. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघू. तर बघा पुढचा प्रकार चेतना गुणोक्ती. बरोबर आहे का नाही? तर चेतना गुणोक्ती म्हणजे काय? तर ज्या नाही का निर्जीव वस्तू ह्या नाही का मानवाप्रमाणे नाही का किंवा एखाद्या ज्या निर्जीव वस्तू ह्या मानवाप्रमाणे नाही का कृती करायला लागतात. तर त्याला नाही का काय म्हणतात चेतना गुणोक्ती. म्हणजे बघा आपण ज्यावेळेस शाळेमध्ये तुम्ही शाळेमध्ये असणार त्यावेळेस तुम्हाला म्हटलं आहे बघा झाडाचा आत्मवृत्त लिहा, नदीचा आत्मवृत्त लिहा. म्हणजे नदी काय बोलत असेल ते सांगा
किंवा झाड झाड जर असतं, जर झाड जर बोलत असतं तर ते कसं बोललं असतं, तर यालाच नाही का तुम्ही काय म्हणू शकता, चेतना गुणोक्ती असा अलंकार म्हणू शकतात. तर बघा त्याचं उदाहरण बघा या ठिकाणी, चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही फुलेना. म्हणजे जो चाफा आहे तो चालू शकतो का, बोलू शकतो का, खंत करू शकतो का, तर नाही. पण तो नाही का मानवाप्रमाणे सजीवाप्रमाणे नाही का एक ऍक्ट करतोय, तर त्यालाच म्हणलं जातं काय, चेतना गुणोक्ती अलंकार. पुढचं बघा, कुटुंब वत्सल इथं फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे. म्हणजे जो नाही का एक काय आहे, फणस आहे तो नाही का एका कुटुंबाप्रमाणे नाही का आपल्या खांद्यावरती काय त्याचे बाळ घेऊन नाही का उभा आहे. म्हणजे एखादा माणूस आहे त्याने कसं, एखादी स्त्री आहे तिने जर समजा तिचं बाळ आपल्या जवळ असं खांद्यावरती कटीवरती घेऊन उभी आहे, त्याचप्रमाणे हे नाही का जे फणस आहे, हे एका नाही का कशाप्रमाणे, तर एका कुटुंबाप्रमाणे नाही का खांद्यावरती नाही का त्याचे बाळ घेऊन उभं आहे. तर असं म्हणजे निर्जीव वस्तू ह्या नाही का सजीवाप्रमाणे नाही का क्रिया करते असं नाही का भासवलं जातं, दाखवलं जातं, तर त्यालाच काय म्हणतात, चेतना गुणोक्ती अलंकार. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. पुढचं बघा आता, अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास म्हणजे काय, तर विशेष उदाहरणावरून नाही का सामान्य सिद्धांत काढला जातो. म्हणजे एखाद्या नाही का विशेष उदाहरण दिलं जातं आणि त्यावरून नाही का सामान्य असा नाही का सिद्धांत काढला जातो, तर त्यालाच काय म्हटलं जातं, अर्थांतरन्यास अलंकार. तर बघा त्याचं नाही का आता या ठिकाणी उदाहरण बघा, अत्युच्चपदी थोर ही बिघडती, हा बोल आहे खरा. म्हणजे बघा, जर समजा नाही का एखादा कॉमन माणूस आहे, समजा आता बघा जे पॉलिटिक्स आहे, ते नाही का ज्यावेळेस इलेक्शनला उभे राहतात, त्यावेळेस नाही का तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या अशा हे देतील, आश्वासनं देतील. बरोबर आहे का नाही, आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू. तुम्हाला आता सध्या लाडक्या बहिणीचं काही चालू आहे बघा, लाडक्या बहिणीचे पैसे देऊ, हे करू, म्हणजे असे तुम्हाला आश्वासनं देतात. त्यातले काही आश्वासनं खरे पण ठरतात आणि काही नाही का करत नाही. बरोबर आहे का नाही. त्यावेळेस नाही का, म्हणजे तो ज्यावेळेस कॉमन आहे, साधा माणूस आहे, त्यावेळेस तुम्हाला नाही का एकदम मोठ्या मोठ्या गोष्टी सांगणार, पण नंतर गेल्यानंतर तुम्हाला ओळखणार पण नाही आणि विचारणार पण नाही. म्हणजे ज्यावेळेस मोठ्या पदावर जातो त्यावेळेस माणूस काय होतो, तर बिघडतो. असं नाही का यामधून सांगण्यात येतं. म्हणजेच तो आहे अर्थांतरण्यास अलंकार. याही व्यतिरिक्त बघा, जर तुमचा एखाद्या गावामध्ये आमदार आला, बरोबर आहे की नाही, तर आमदार आल्यानंतर तुमच्या गावात आल्यावर तुम्हाला एकदम जवळ घेणार, तुमच्या हातात हात घेणार, किंवा इलेक्शनचा पिरियड आहे तर गावात नाही का पॉलिटिक्स येतात आणि जे गरीब लोक आहे तर त्यांना नाही का कधी ते ओळखतही नाही, पण घरी जाणार, पाया पडणार, आणि नंतर ते निवडून जर आले आणि जर तुम्ही त्यांना भेटायला गेले, तर ते तुम्हाला ओळखणार पण नाही, तुमच्याकडे बघणार पण नाही आणि काहीच नाही. म्हणून नाही का अत्युच्चपदी थोरही काय होतात, तर बिघडतात. असा हे अर्थांतरन्यास अलंकार आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण मी तुम्हाला सांगितले, त्याच्यातून तुम्हाला नाही का चांगल्या प्रकारे हा अलंकार समजला असेल. ठीक आहे का नाही. तर बघा आता पुढचा अलंकार आहे स्वभावोक्ती. स्वभावोक्ती म्हणजे काय, तर आपला नेचर, आपला जो काही स्वभाव आहे, तर तेच बघा त्यात पुढे काय म्हणलंय, प्राणी वस्तू आणि स्थळ यांचे नाही का हुबेहूब वर्णन, पण कशा पद्धतीनं एक विशिष्ट प्रकारे नाही का ज्यावेळेस वर्णन केलं जातं त्याला म्हणतात काय, स्वभावोक्ती अलंकार. म्हणजे एखाद्या माणसाचा कसा प्रकारचा स्वभाव आहे तो नाही का हुबेहूब सांगणे, त्यालाच काय म्हणतात, तर स्वभावोक्ती अलंकार. तर बघा एक उदाहरण घेतलंय मी, गणपतवाणी पितांना बिडी नुसताच चावायचा काडी आणि म्हणायचा मनाशीच की बांधीन ह्या जागेवरती माडी. तर बघा हे वाक्य वाचल्यानंतर नाही का तुमच्या समोर एक चित्र तयार झालं असेल, का एक नाही का गणपत नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो नाही का बीडी पित असताना नाही का, बीडी पित असताना एक काडी असायची त्याच्याकडे आणि ती तो चावायचा. तर ती चावत असतानाच तो पुढं मनाशी काय म्हणायचा, की मी नाही का हा असा बसलेला आहे आणि असं बीडी पितोय, काडी चावतोय आणि म्हणायचा हा ह्या जागेवरती मला नाही का माडी बांधायची. म्हणजे नाही का तुम्हाला एक नाही का विशिष्ट प्रकारचं एक स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर उभं झाले असेल आणि नाही का त्या माणसाची या ठिकाणी काय केलंय, तर जशाच्या तशी नाही का या ठिकाणी जो काही स्वभाव आहे त्याचं नाही का या ठिकाणी काय केलंय, तो वर्णन केलेलं आहे. तर यालाच म्हटलं जातं काय, स्वभावोक्ती अलंकार. ठीक आहे, समजलं. चला पुढचा प्रकार बघू. 12वा प्रकार आहे व्याजस्तुती. तर व्याजस्तुती म्हणजे काय, तर नाही का खोटी स्तुती करणे किंवा बाहेरून स्तुती व आतून नाही का निंदा करणे. समजा नाही का एखादा तुमचा काय म्हणता भाऊबंद आहे आणि तुमचा आणि त्याचा नाही का सहसा जमत नाही, पण एखाद्या वेळेस जर समोर समोर आला तर नाही का थोडंफार बोलणं होतं, बरोबर आहे की नाही. तशातच तुम्ही नाही का काहीतरी एक मोठं मोठंसं घर घेतलं किंवा गाडी घेतली, हे त्याला माहिती झालं, ठीक आहे का नाही. तर मग त्याने काय केलं, तुम्हाला समोर समोर भेटल्यानंतर तो हा बरं झालं बाबा, चांगली चांगली गोष्ट आहे, तू प्रगती केली, तू गाडी घेतली, घर घेतलं, मोठा झालास, असं असं तुम्हाला फक्त तोंडावरती बोलला तो, आहे की नाही. पण आतून नाही का त्याच्या मनातून कसं, हा माहिती आहे काय होतं याच्याकडे,
आणले असेल कुठून तरी, कोणाकडून तरी व्याजाने काढले असेल, नाहीतर मग कुठंतरी कोणाला तरी 420 केला असेल, तेव्हाच याने घेतलं. म्हणजे वरती वरती कसं, वरती चांगलं बोलतोय पण आतून कसं, तर तुमची नाही का निंदा करतोय. तर यालाच काय म्हणतात, व्याजस्तुती. ठीक आहे. त्याचबरोबर बघा पुढचा अलंकार आहे पर्यायोक्त. पर्यायोक्त म्हणजे काय, तर नाही का एखादी गोष्ट आहे त्याला काय असणे, पर्याय असणे म्हणजे सबस्टिट्यूट असणे, त्यालाच आपण काय म्हणतो, पर्याययुक्त अलंकार. तर एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती नाही का त्याच्याबद्दल दुसरं काहीतरी त्याचा पर्याय सुचवून नाही का सांगितलं जातं, तर त्याला काय म्हणतात, पर्याययुक्त अलंकार. तर त्याचे उदाहरण बघा, त्यावेळेस तुम्हाला नाही का चांगल्या पद्धतीने हा अलंकार समजेल. तू तर उमराचे फुल आणण्याचे सांगितले. म्हणजे काय, तर अशक्य गोष्ट म्हणजे उमराचं फुल आजपर्यंत कोणी बघितलंय का, तर नाही ना. तर मग ती कशी गोष्ट आहे, तर अशक्य गोष्ट आहे. म्हणजे बघा आता समजा एखादा एखादा मुलगा आहे आणि त्याला सांगितलं, जा तू नाही का स्पेसमध्ये जाऊन ये. बरोबर आहे का नाही? पण त्याची नाही का जाण्याची कॅपॅसिटी नाही. पण त्याला तुम्ही तसं म्हणताय का, जा तू अंतराळामध्ये फिरून ये बरं. तर ही शक्य गोष्ट आहे का? तर नाही. त्यासाठी खूप सारा खर्च करावा लागणार आहे. खूप सारे इलॉन मस्ककडे जावं लागेल तुम्हाला. त्याला पैसे द्यावे लागेल. तेव्हा तुम्ही जाऊ शकता. पण एवढं खर्च करण्याची आपल्या कॅपॅसिटी का? तर नाही. म्हणजे कशी ती अशक्य गोष्ट आहे. आहे की नाही? तर त्याच्यासाठी हा कोणता अलंकार आहे? तर पर्याययुक्त. आणखी एक उदाहरण बघा त्याचंच. तो सध्या नाही का बिनभाड्याच्या खोलीत आहे. म्हणजेच एखादी गोष्ट नाही का तुम्ही सरळ-सरळ असं नाही सांगू शकत, की "अरे तो आता नाही का जेलमध्ये गेलाय किंवा तुरुंगात आहे." असं डायरेक्ट नाही म्हणता तुम्ही काय म्हणताय, की तो नाही का आता सध्या नाही का बिनभाड्याच्या खोलीत राहतोय. ठीक आहे का नाही? तर म्हणजे तुरुंग डायरेक्ट न बोलता तो काय म्हटलाय, बिनभाड्याची खोली. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी नाही का पर्यायी शब्द वापरलेला आहे. म्हणजेच हा आहे पर्याययुक्त अलंकार. ठीक आहे. चला पुढचा प्रकार आहे 14वा. तर सार. सार म्हणजे काय माहिती का, एखादी गोष्ट आहे आणि नाही का पूर्ण गोष्ट सांगून त्यामधून नाही का काय बोध होतोय आपल्याला, किंवा नाही का त्याच्यातून काय तात्पर्य निघतंय, तर ते नाही का एखाद्या वाक्यातून नाही का तुम्हाला दर्शवलं जातं किंवा सांगलं जातं किंवा पटवून दिलं जातं. तर त्यालाच म्हटलं जातं काय, सार अलंकार. ठीक आहे. तर बघा त्याचं उदाहरण, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना नाही का गती गेली, आणि गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतका अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच बघा, जर माणूस जर अडाणी असला किंवा त्याला काहीही वाचता लिहिता येत नाही, काही होत नाही, तर हे वाक्य कोणाचं आहे, तर ज्योतिबा फुलेंचं आहे. बरोबर आहे का नाही? तर बघा याचा पूर्ण सार काय म्हणतोय, एवढं सगळं वाक्य मी इथपर्यंत वाचलंय, पण त्याचा नाही का थोडक्यात सार बघा. त्यातून काय बोध होतोय, काय तात्पर्य निघतंय, तर इतका अनर्थ नाही का कशामुळे झालंय, एका अविद्येमुळे. म्हणजे न शिकल्यामुळे नाही का एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या आहे. म्हणजे विद्या नाहीये, तर त्याच्यामुळे मती गेली, मतीविना नाही का नीती गेली, आणि नीतीविना नाही का गती पण गेली, आणि गतीविना नाही का वित्त पण नाहीये, आणि वित्तामुळे काय झालं, तर शूद्र खचले, इतका अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे याच्यातून नाही का एक सार भेटतोय आपल्याला, एक नाही का निष्कर्ष निघतोय, बोध भेटतोय, की नाही का जर तुमच्याकडे विद्या नाही, नॉलेज नाहीये, तर नाही का तुमची प्रगती होऊ शकत नाही, असं थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे. तर पुढचा प्रकार आहे अन्योक्ती अलंकार. तर अन्योक्ती अलंकार म्हणजे काय, तर दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे. जर समजा तुम्हाला नाही का एखाद्याला नाही का टोमणं मारायचंय, बरोबर आहे का नाही, म्हणजे त्याला प्रत्यक्षात न बोलता, पण नाही का त्याला समजेल असं नाही का दुसऱ्यासोबत बोलणे, म्हणजेच नाही का अन्योक्ती अलंकार होय. बरोबर आहे का नाही? हा नाही का प्रकार नाही का दररोज म्हणजे नाही का घरामध्ये चांगल्या प्रकारे घडतो बरं का. समजा एक सासू आणि सून आहे, बरोबर, आणि त्यांच्यात नाही का चांगल्या प्रकारे जमत नाही. पण मग जर घरात समजा लहान पोरग आहे, बरोबर आहे का नाही, तर मग सून नाही का त्या पोराला म्हणणार, अरे कितीक बसतो, किंवा अरे अगं कितीक बसते, कर ना काहीतरी काम, बसून बसून नाही का नुसती मोठी झाली काही काम करत नाही. पण तिला त्या प्रत्यक्षात त्या पोरीला बोलायचंय का ते, तर नाही. तर ते कोणाला बोलायचंय, तर ते तिच्या नाही का सासूला बोलायचंय, बरोबर आहे का नाही. तर त्यासाठी नाही का त्या प्रकारे जे काही संवाद होतो, तर ते आहे काय, तर अन्योक्ती अलंकार. ठीक आहे का नाही. तर त्याचं बघा उदाहरण बघा या ठिकाणी एक, तेथे समस्त बहिरे बसतात लोक, का भासते मधुर तू करशील अनेक हे, मूर्ख यास किमी पाही नसे विवेक, रंगाहून तुझला म्हणतील काक. ठीक आहे. तर हे नाही का एक उदाहरण आहे अन्योक्ती अलंकाराचं. त्याचबरोबर बघा, लेकी बोले सुने लागे, हे एक नाही का अन्योक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. पुढचं बघा, संसंदे संसंदेह, बरोबर आहे का नाही. म्हणजे नाही का उपमेय कोणते आणि उपमान कोणते, म्हणजेच काय, तर मूळ वस्तू कोणती आणि त्याची तुलना कशाशी केली, हे नाही का आपल्याला त्या ठिकाणी समजत नाही, तर त्याला काय म्हटलं जातं, संसंदेह अलंकार. तर बघा उदाहरण बघा त्याचे, हा दोरखंड की साप,
बरोबर. एक दोरी पडली आहे आणि तुम्हाला नाही का ती सापासारखी दिसतीये. तर मग तुमच्या मनामध्ये असा भ्रम तयार होतो, की यार ते दोरीच असणार आहे, की साप असणार आहे. बघा ते नाही का एक तुम्ही Instaला म्हणा किंवा YouTubeला म्हणा एक व्हिडिओ बघितला असेल बघा. 2 मित्र नाही का असे नदीच्या कडाला बसलेले राहतात आणि तिथं नाही का नदीमध्ये एक लाकूड पडलेलं असतं किंवा ती मगर राहते आणि ती मगर नाही का लाकडासारखी दिसते. तर एक जण म्हणतो, "अरे, ते लाकूड आहे." दुसरा म्हणतो, "नाही रे, मगर आहे." तो म्हणतो, "नाही रे, लाकूड आहे." तो म्हणतो, "नाही, मगर आहे." म्हणजे नाही का त्या दोन्हींमध्ये कन्फ्युजन होतं. संसंदेह निर्माण होतो, की नेमकं ते काय असणार आहे. तर ते म्हणजेच काय? तर संसंदेह अलंकार. ठीक आहे का नाही? आणि तो ॲक्चुअली काय राहतं मग, तर ती मगर राहते. कारण दुसरा जाऊन पाहतो, पाय ठेवतो. त्याला सांगितलं कितीतरी वेळेस मगर आहे म्हणून. पण तो म्हणतो, "नाही, लाकूडच आहे." आणि मग जाऊन नाही का त्या ठिकाणी तो हे करतो, पाय ठेवतो आणि ती मगर त्याला खाऊन टाकते. म्हणजे काय होतं, अतिशहाणपणा असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे का नाही? तर त्यासाठी नाही का संसदनीय अलंकार कसा ओळखायचा? तर त्यासाठी काही शॉर्टकट ट्रिक्स आहे बघा. हा, ही, हे, हा, तो, ती, ते, त्या. जर हे जे शब्द आहे, हे जे शब्द जे आहे, जर तुम्हाला त्या वाक्यात जर दिसले, तर समजून घ्यायचं तो कोणता अलंकार आहे? संसंदेह अलंकार. बघा या ठिकाणी हा दोरखंड दिसतोय का शब्द? तर आहे. याच्यावरून पण तुम्ही ओळखू शकता. पुढे बघा भ्रांतिमान. भ्रांतिमान म्हणजे काय? तर त्या ठिकाणी नाही का तुम्हाला भ्रम होतो. नेमकं तीच वस्तू आहे की काय? किंवा नाहीये बुवा. तर असा भ्रम तुम्हाला ज्या ठिकाणी होतो ना, त्याला म्हणतात भ्रांतिमान अलंकार. तर बघा च्या जागी उपमेय आहे असा भ्रम नाही का होतो, तर त्याला काय म्हणतात? भ्रांतिमान अलंकार. म्हणजे जी मूळ वस्तू आहे, त्याच्या जागी नाही का, काय म्हणतात आपण ज्याची उपमा दिली तर ती आहे. असं नाही का तुम्हाला त्यावेळेस नाही का, म्हणजे ज्याची उपमा दिली ती आहे तुम्हाला असं वाटतं उपमाच्या जागी उपमेयाच्या जागी म्हणजे मूळ वस्तूच्या जागी त्याला म्हणता काय भ्रांतिमान अलंकार. बघा आता उन्हाळ्याचे दिवस राहतात आणि तुम्ही नाही का एकदम कडक ऊन पडलेलं आहे आणि लांब बघितलं तर तुम्हाला काय दिसतं ते झळाया दिसतात. पण लांबून जर बघितलं तर ते काय वाटतं कोणी म्हणून पाणीच आहे. तर मग एखादी हरिणी नाही का उन्हात नाही का पाण्याचा शोध घेते आणि लांब तिला काय दिसतंय ते झळाया दिसतंय पण ते कशासारखं वाटतंय की जे काही वाहतं पाणी आहे त्याच्याप्रमाणे वाटतं म्हणजे काय होतं त्या ठिकाणी तिला भ्रम होतो. तर ते जे आहे ते आहे भ्रांतिमान अलंकार. ठीक आहे. तर बघा अर्थ अलंकाराचा शेवटचा प्रकार म्हणजे अर्थ अलंकाराचा शेवटचा उपप्रकार आहे व्यतिरेक अलंकार. तर बघा व्यतिरेक म्हणजे काय? उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवली जाते. म्हणजेच नाही का जी मूळ वस्तू आहे ती नाही का जे उपमान आहे ज्याच्याशी उपमा त्याला ज्याची तुलना दिली आहे त्याच्याशी तुलना केली आहे त्याच्यापेक्षा काय दाखवलं जातं तर श्रेष्ठ दाखवलं जातं. त्याला म्हटलं जातं व्यतिरेक अलंकार. ठीक आहे का नाही? उदाहरण बघा आता अमृताहुनी नाम तुझे देवा. बरोबर? अमृताहून. अमृता म्हणजे कोण? ती पोरगी का? तर नाही. अमृताहून नाम म्हणजे जे काही अमृत आहे, जे पिल्याने माणूस काय होतो? तर मी महाभारत वगैरे त्यात बघितलं असेल. जे हे झालं होतं समुद्र मंथन त्यामधून काय निघलं होतं? अमृत निघलं. बरोबर? तर त्या अमृतावरून जे अमृत जे पिलं, तर त्याने काय होतं माणूस पिल्यानंतर अमर होतो. तर त्या अमर होण्यापेक्षाही किंवा त्या अमृतावरूनही गोड नाही का, नाव कोणाचं आहे? तर देवाचं नाव आहे. बरोबर आहे का नाही? तर जे मूळ वस्तू आहे, तर त्याला नाही का उपमानापेक्षा पण श्रेष्ठ दाखवलं जातं. तर त्याला म्हटलं जातं या ठिकाणी व्यतिरेक अलंकार. ठीक आहे का नाही? तर याचे जर तुम्हाला उदाहरणं समजा तुम्हाला हे समजत नाही, पण तुम्हाला व्यतिरेक अलंकार आहे असं ओळखायचं आहे, तर त्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स आहे आपल्याकडं. ऊन, हून. तर हे जे प्रत्यय आहे, हे जर तुम्हाला याच्यामध्ये दिसले कशात? वाक्यामध्ये, तर ते समजून घ्यायचं कशाचं उदाहरण आहे, तर व्यतिरेक अलंकाराचं. या ठिकाणी बघा, हून. ठीक आहे का नाही? तर अमृताहुनी नाम तुझे देवा. ठीक आहे का नाही? तर अशा प्रकारे होतं हा अलंकार आणि आपण नाही का पूर्ण अलंकार जो चॅप्टर आहे तो बघितलेला आहे. त्यामध्ये नाही का बरेच मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स पण सांगितले आहे. बेसिक कन्सेप्ट पण सांगितलंय कशा पद्धतीने अलंकार तुम्ही ओळखू शकता. तर अलंकाराचे जेवढे प्रकार होते 2 प्रकार अर्थ अलंकार, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार ते पूर्णपणे आपण या ठिकाणी बघितलंय आणि एकदम सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे का नाही? तर समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर तुमच्या मित्राला पण तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. तर भेटूया अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.